नक्कीच भारताची दहशतवादाविरुद्धची जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी बदललेली आहे. पण या काळामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतायत, भूराजकीय स्तरावर त्या ठिकाणी घडतायत. त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या ज्या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी सुद्धा आपली स्ट्रॅटेजी बदललेली आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त जम्मू आणि काश्मीरवर जे कॉन्सन्ट्रेटेड त्यांचं त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी होतं, आता साधारणतः 3000 किलोचं जर त्या ठिकाणी स्फोटक मटेरियल आपल्याला फरीदाबाद आणि इतर ठिकाणी त्या ठिकाणी मिळत असेल, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित 20 टायमर बॅटरीज त्या ठिकाणी मिळत असतील, जम्मू आणि काश्मीरच्या शिवाय उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, हैदराबाद असेल, गुजरात असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या डॉक्टरांच्या आणि त्याचबरोबर दहशतवाद्यांचा नेटवर्क आपल्याला त्या ठिकाणी मिळत असेल, तर याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या की एका बाजूला ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीनं स्फोटकांचा वापर करून अर्बन टार्गेट्स, शहरातल्या टार्गेट्सला वाहनांच्या माध्यमातून एक प्रकारे हल्ले करायची ही तर स्ट्रॅटेजी त्यांची आहेच आहे. पण त्याच्या सोबतीला बायोकेमिकल वेपन, गुजरात मॉड्यूल त्या ठिकाणी लक्षात घ्या की रिसिन सारखा एखादा केमिकल पदार्थ जो बायोकेमिकल वेपन म्हणून वापरला जातो, काही मायक्रोग्रॅम क्वांटिटीमध्ये जे आहेत एखाद्याचा जीव सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर अशा प्रकारचा पदार्थ मंदिरामधल्या जे आहेत प्रसादामध्ये किंवा ड्रिंकिंग वॉटरमध्ये त्या ठिकाणी मिक्स करणं आणि हजारो लोकांचा जीव घेणं, म्हणजेच एका बाजूला मॉडर्न टेक्नॉलॉजी, ड्रोन्स, त्याचबरोबर इनक्रिप्टेड कम्युनिकेशन ॲपचा वापर त्या ठिकाणी करायचा, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आहे त्याचबरोबर बायोकेमिकलचा वापर करून एक प्रकारे जे आहे नॉन ट्रेडिशनल अशा प्रकारचे केमिकल आणि बायोलॉजिकल वेपनसाठी टेररिझमचा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक पद्धतीनं अशा प्रकारे स्फोटकांचा वापर करून हल्ला करायचा. अशा प्रकारचं दुहेरी संकट हे आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहे. फक्त जम्मू काश्मीर नाही, पॅन इंडियामध्ये साधारणतः या 3000 किलो स्फोटकाचा वापर करून कमीत कमी 20 ठिकाणी सायमल्टेनियसली अटॅक करण्याचं त्यांचं सगळं त्या ठिकाणी धोरण होतं. माझ्या मते ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या काही त्या ठिकाणच्या घटना, त्याचबरोबर जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, त्याचबरोबर इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन यांची बदललेली त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी, आणि तिसरं आत्ता सुद्धा घरभेदी, आत्ता सुद्धा जे आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे स्लीपर सेल्स आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, त्यांना फंडिंग देण्यासाठी, त्यांना शस्त्रास्त्र पुरवठा करण्यासाठी ज्या काही कारवाया मागच्या काळामध्ये या एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनने केल्या, त्यांचा सगळ्यांचा एकत्रित परिणाम आपल्याला या सगळ्या घटना घडताना त्या ठिकाणी दिसतात. एक गोष्ट पूर्वी मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की फक्त याला रेड फोर्टच्या समोर झालेला एक ब्लास्ट इथपर्यंत पाहून त्या ठिकाणी चालणार नाही. 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान जे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं मिळाली, जी एक प्रकारे जे आहेत व्हाईट कॉलर टेररिझमशी संबंधित इकोसिस्टम बस्ट आपल्या त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी झालेली आहे. आणि याच्या माध्यमातून भविष्यातले जे चॅलेंजेस आपल्याला दहशतवादाच्या माध्यमातून दिसत आहेत, या सगळ्या गोष्टींना सिरियसली सरकारनं, सुरक्षा एजन्सीजनं आणि प्रत्येक भारतीयानं सुद्धा त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार आपली स्ट्रॅटेजी सुद्धा बदलणं आवश्यक आहे.